पिंपरी चिंचवडमध्ये गॅस सिलेंडरचा अवैध साठा हा सापडलेला आहे। कासारवाडीमध्ये अन्नधान्य पुरवठा विभागाने ही कारवाई केली आहे। 2 ट्रकमध्ये घरगुती गॅस सिलेंडर आढळलेत। अन्न आणि औषध प्रशासनाने ही कारवाई केली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये ही कारवाई करण्यात आली। याबाबत अधिक माहिती घेतली आहे आमचे प्रतिनिधी अविनाश परबत यांनी। पाहूयात। पिंपरी चिंचवडच्या कासारवाडी या भागामध्ये अन्नधान्य पुरवठा विभागाकडून एका गॅस एजन्सीच्या गोदामावर छापा टाकण्यात आलेला आहे। गेल्या काही वर्षांपासून बंद असलेल्या 2 ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भरलेले तसेच काही रिकामे सिलेंडर जे आहे ते यामध्ये मिळून आलेले आहे। आपल्यासोबत अधिकारी आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया। सर, नेमकी काय कारवाई करण्यात आलेली आहे आणि काय आपल्याला आढळून आलेलं आहे? आम्ही ह्या गॅस एजन्सीच्या तपासणीसाठी आलो असता या ठिकाणी अनेक त्रुटी आढळून आल्या आणि त्यानंतर आम्ही यांच्या गोडाऊनची तपासणी केली असता हे गोडाऊन या ठिकाणी अनधिकृत्या असल्याचं आढळून आलं। ह्या बंद ट्रक असलेल्या ह्याच्यामध्ये 54 जे भरलेले गॅस आणि 207 रिकामे गॅस आढळून आले आणि त्याच्यावर आता नियमानुसार कारवाई सुरू आहे। आणि ही कारवाई करत असताना आम्हाला पोलीस प्रशासनाचं एक मोठं सहकार्य लाभलं। त्यांनी आम्हाला तत्पर प्रतिसाद दिला, त्यामुळे कारवाई करणं शक्य झालेलं आहे। बाकीच्या गॅस एजन्सी आमच्याकडनं तपासल्या जातील। नागरिकांकडे आम्ही आमचे संपर्क क्रमांक त्यांना दिलेला आहे। त्या संपर्क क्रमांकावर प्राप्त तक्रारीनुसार तत्पर त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि बाकीच्याही अशा जर कुठे अनधिकृत काही गोडाऊन असेल तर त्याच्या नियमानुसार कारवाई केली जाईल। कारवाई करण्यात आलेली आहे आणि नागरिकांनी कोणत्याही प्रकारचं घाबरून जाऊ नये। पुरवठा हा योग्यरित्या होणार आहे असं पुरवठा विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे। अविनाश परबत, जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी चिंचवड।